संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांना एन्काउंटर करण्यासाठी मला सुपारी देण्यात आली होती असा दावा करणारे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले साहेब ते सध्या मुंबई तकवरती आहेत. सर, आपण हा दावा केलेला आहे, नेमका हा दावा कशाच्या आधारावर केलेला आहे? आपल्याकडे काय पुरावे आहेत या संदर्भातले? पुरावा म्हणजे बघा, SP ऑफिसला स्टेशन डायरी असते, पोलीस स्टेशन डायरी, त्या ठिकाणी मी नोंद केलेली आहे. एवढाच सगळ्यात मोठा पुरावा आहे हा. आणि याच्या पलीकडे मला वाटत नाही की पोलीस स्टेशन डायरीपेक्षा अजून कुठला मोठा पुरावा पाहिजे आपल्या लोकांना, जनतेला आणि मीडियाला. आणि 15 दिवस झाले हे बोलून मी. आता हे पुरावा मिटवतील सुद्धा, तसं मिटणार नाही कारण ऑनलाईन असते स्टेशन डायरी. तर बोला सर. तुम्ही आता हा जे काही तुम्ही म्हणताय, तुम्ही ज्यावेळेस कर्तव्यावर होते त्यावेळेस तुम्ही का हे सांगितलं नाही मीडिया समोर असो किंवा मग तुमच्या पोलीस अधिकारी जे काय आहेत त्यांना का सांगितलं नाही? बघा, त्यावेळेस मी ॲडिशनल SP पांडकर साहेबांना ही गोष्ट सांगितलेली, पण ते म्हणले की तुम्ही योग्य ते निर्णय घ्या, लाईफ तुमची बदलून जाईल, असं चांगला योग्य निर्णय घ्या बोलले ते. पण मी म्हणलं सर माझ्याच्यानं हे एवढं मोठं पाप होणार नाही. आणि त्यावेळेस आवाज कसं उठवणार? त्यावेळेस मी पोलीस खात्यामध्ये कार्यरत होतो ना, त्यावेळेस मला माझ्या नोकरीची, माझ्या कुटुंबाची काळजी होती. आता मी सस्पेंड झालोय म्हणून मी आवाज उठवतोय. सरळ सरळ माझे उत्तर आणि सरळ सरळ प्रश्न आहे. ही ऑफर कोणी दिली होती? कोण लोक होती? त्यांची काय नाव? बघा, ही ऑफर म्हणजे बोगस एन्काउंटर ज्या प्रकारे सुप्रीम हायकोर्टाने आता दिलेलं आहे अक्षय शिंदेच्या प्रकरणात, त्याच्यावरनं मी आवाज उठवला की माझ्या 5 पोलीस बांधवांना त्याच्यामध्ये आरोपी केले आणि SIT नेमलेली आहे. तर मी म्हणलं की केंद्राची SIT नेमा, सगळं बाहेर येईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. बोगस एन्काउंटर कसा केला जातो हे मी पहिले सांगतो. एकदा केंद्राकडून सिग्नल आला ना की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह सचिव यांची गुप्त बैठक होती आणि त्यानंतर कसा करायचं ते ठरवलं जातं बोगस एन्काउंटर. आणि त्या ठिकाणाहून 4 ते 5 लोक येतात आणि मग त्या ठिकाणाहून 4 ते 5 अधिकारी, म्हणजे 1 अधिकारी, 2 हवालदार, ASI असे घेतात. तर जसे 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि 1 उच्च दर्जाचा अधिकारी, असे 4 ते 5 लोक मला बीडला आलेले वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी. आणि एक लमसम ऑफरची ऑफर ठेवली होती, लमसम अमाऊंटची, की तुमच्या सर्व्हिसमध्ये जेवढे पैसे मिळतात त्याचे कितीतरी 100 पट 200 पट तुम्ही सांगा, तुमच्यात जेवढी पचवण्याची ताकद आहे तेवढे पैसे तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही ती ऑफर स्वीकारा. पण त्यावर मी म्हणलं की नाही, माझा न्यायदेवतेवरती आणि जनतेचा विश्वास आहे, एवढं मोठं पाप माझ्याच्यानं होणार नाही. तर तशी मी स्टेशन डायरीला ती एक नोंद करून ठेवलेली आहे. एकूण किती रक्कम तुम्हाला ऑफर केली होती आणि लोक कोण होती? का नावं काय सांगत नाहीत? नावं म्हणजे तुम्हाला भेटतील ना हे लोक. तुम्ही स्टेशन डायरीची मागणी करा ना RTI खाली. मी 15 दिवस झालं आज हे करतोय. उच्च दर्जाचे 2 IPS अधिकारी आहेत, 1 IAS अधिकारी आहेत. मी सांगितले वारंवार आणि त्यांची नावं आता मला सगळ्यांची आठवत नाही. असे वेगळेच लोक येतात ना, असे की दररोजचे जसे नवनीत सर आहेत, पांडकर सर आहेत, असे थोडी लोक येतात. ते एक स्पेशल टीम येते ती महाराष्ट्रातून. अंजली दमानिया म्हणतायत की तुम्ही खळबळ करण्यासाठी असली वक्तव्य करतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, माझे व्हिडिओ बघा पहिले, माझा त्याच्यावरती अभ्यास बघा, मी काय काय दावे केलेत काय नाही. माझ्या Instagram ID जी आहे ना माझी, रणजित रेड्डी PS आहे, त्याच्यावरती प्रत्येक व्हिडिओ माझा मी टाकलेला आहे. आणि अंजली दमानियाला काय हो, तिला फक्त मीडियावरती मीच दिसली पाहिजे एवढंच आहे सकाळी उठल्यापासून. अंजली दमानियांच्या सुद्धा मी मागं लागणार आहे आता. हे अंजली दमानिया असेल, जितेंद्र भावे असेल, हे जनतेची फसवणूक करतात. यांनी पहिले त्यांच्या इन्कमचा स्रोत जाहीर करावा आणि नंतर बोलायचं माझ्यासमोर, म्हणजे मीडियासमोर. नेमका हा दावा जो काही केला तुम्ही असंही म्हणलेत की हे पुरावे कदाचित नष्टही केले जातील. आता 20 दिवस झाले ना. मग तुम्ही हे पुरावे तुम्ही स्टेशन डायरीचे पुरावे ऑनलाईन असतात, ते कुठं जात नाहीत. तुम्ही RTI टाका, उद्याच्या उद्या तुम्हाला हे पुरावे 2-3 दिवसामध्ये मिळून जातील जनतेला. तर हे रणजित सर आहेत आणि त्यांनी दावा केला आहे की मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती आणि ही ऑफर. दुसरं एक सांगतो ना मी, माझ्या म्हणजे एवढंच नाही, मी काय जे काय आरोप केलेत, आता मी कुठले आरोप सांगत नाही. तर माझ्या Instagram ID ला तुम्ही जे आरोप बघा, पुरावे, मी माझ्या बीड जिल्ह्याचे जे SP आहेत ना, ते माझ्या नावावर घेतलेला माझा टॅब, मी लाख रुपये त्यांना दिलेला टॅब वापरतात. त्याचा माझ्याकडे फोटो सुद्धा आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला एक तुम्ही म्हणले तर लगेचच एक फोटो दाखवतो की जो माझ्या नावावरती आहे. आणि ते हे बघा, हे बघा, हे आहे माझ्या लातूरचा. हे दिसतंय का, आय व्हेनस, हे माझ्या लातूरचं आहे. आणि पेमेंट ऑफ मोड बघा,
हे बघा टोटल ₹97,000 पेमेंट मोड आहे, कॅश आहे आणि कोणाच्या नावावर आहे बघा. हे बघा देवीदास गात पोलीस इन्स्पेक्टर. आणि कोण वापरतंय बघा हे बीड जिल्ह्याचे SP जे म्हणताना आपण काय म्हणतात त्याला भ्रष्टाचारी नाहीत आपले, एकदम निर्मळ आहेत आपले बीड जिल्ह्याचे SP. तर ते अशा प्रकारे खालच्या अधिकाऱ्याकडनं भ्रष्टाचार करतात आणि अशा प्रकारे मी प्रूफ दाखवले. भरपूर पुरावे टाकलेत मी सोशल मीडियावर. जनतेने बघायचे ते पुरावे आणि मग बोलायचं. कोण कोण वापरतात पोलीस? हे नवनीत सर IPS बीड जिल्ह्याचे SP तेच वापरतात ना स्वतः. आणि तुम्ही चौकशी बसवा त्या ऍपल ID मध्ये कोण वापरते, कोणाचं आहे, त्या ओपन करून बघा. माझ्याकडे जे बिल आहे ना, माझ्या नावावर बिल आहे, त्या ऍपल ID मध्ये कोणाचा ID आहे, कोणाचं कार्ड आहे, सगळं बघायचं. कुठलं नेटवर्क चालतं, कोण वापरतं, तुम्ही बघा ना. तर हे रणजित सर आहेत जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत आणि आता त्यांनी जे आहे ते दावा केलेला आहे की जे नवीन SP आहेत बीडचे त्यांनी ते देखील भ्रष्टाचारी असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची एन्काउंटर करण्यासाठी मला एन्काउंटर करण्यासाठी मला रक्कम ऑफर केली होती असाही त्यांनी दावा केलेला आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.